याला काही सांगू लागा, भांडणच करत नाही लागा, काय करू. बरं चल जाऊ दे, मला स्वामींच्या मठात जायची, आलो माघारी मी. बर बर. येतो मी त्या प्लॉट मध्ये आता. सुराशेठ श्री स्वामी समर्थ. नाही रवी आईल त्याचा सकाळी झालता बरं का फोन, घरी होता, आता काय माहित कुठे. काय राव, मला वाटलं तुम्ही लय जिगरी इथं. काय रे काय झालं. अरे तू एवढं कष्ट करतोय पण त्याला अजिबात खपत नाही. नाही रे तो का जळण माझ्या, तो माझा बारका भाऊ आहे. नाही भाऊ, तो तुझ्या प्रगतीवर जळतो. ऋषी भाई तुला एक सांगू का मी, आपण सारखं स्वामी समर्थ करतो, पण त्यांनी सांगितलेले एक शब्द, त्यांचे गुण आपण कधी घेतो का रे. ज्या टायमाला तू तो बोलत होता ना, त्या टायमाला माझा कॉल चालूच होता, मी सगळं ऐक. हा सूर्या ठेवू का. रव्या सूर्यन कसली शेती डेव्हलप केली र, जी पीक घेईन त्यात पैसे करतोय, जी पीक घेईन त्यात पैसे कमवतोय. अरे कमू दे, त्याचं नशीब आहे. अरे तो पुढे गेला म्हणजे मला वाटतं माझा भाऊ पुढे गेला. तू स्वामींच्या मठात जातो, पाया पडतो, आणि इथे येऊन दुसऱ्यांचे घर फोडतो का. आणि स्वामींच्या मठात जाऊन म्हणायचं की स्वामी माझं चांगलं का होईना. स्वामी कसं काय तुझं चांगलं करतील. स्वामी तुझी मागणी नाही बघत ऋषी, तुझे कर्म बघतात. तुझे कर्मच जर इतके वाईट असले तर कसं काय स्वामी तुझ्या पावतील. हराव सूरज, चुकलंच माझं.